विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी आज 6 जुलै आहे। 6 जुलैला बरेच विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी दिवसभर आपली प्रवेश प्रक्रिया केव्हा चालू होईल याची वाट पाहत होते आणि वाट पाहत या अनुषंगाने होते, कारण काही न्यूज आर्टिकल असे होते किंवा न्यूज चॅनलचे या ठिकाणी असं एक सजेशन होतं की 6 जुलै नंतर आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे। पण आजचा पूर्ण दिवस उलटून गेला तरी या ठिकाणी काही प्रवेश प्रक्रियेबद्दल काही अपडेट नाहीये। आणि दुसरी गोष्ट, याच काही आपण न्यूज चॅनलचा या ठिकाणी जर काही आधार घेतला असेल, आर्टिकल असेल किंवा न्यूज नोटिफिकेशन असेल, याचा जर काही आधार घेतला तर यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जेही आपली मेडिकल काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे हे आपल्या नेक्स्ट जी कोर्टची ऑर्डर आहे, हे नेक्स्ट कोर्ट ऑर्डर आल्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार आहे। मग आता तत्पूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की एक्झॅक्टली मग प्रवेश प्रक्रिया होणार आहे चालू तर कधी होणार आहे, किंवा होणार आहे प्रवेश प्रक्रिया की नीट एक्झाम रिनीट होणार आहे, असे एक नाही बरेच क्वेश्चन्स पडलेत। बरेच असे विद्यार्थी आहेत या ठिकाणी की 580 584 इनफॅक्ट 600 मार्क आहेत, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्युजन आहे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस मिळेल का। पहिला प्रश्न, जर समजा मला एमबीबीएस मिळणार असेल तर मला गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी मिळेल का, असं एक नाही बरेच क्वेश्चनची या ठिकाणी लिस्ट आहे। तर त्यामुळे विद्यार्थी पालकाचं जास्त कन्फ्युजन होता कामा नये। त्यामुळे मी काही आपल्याला प्रवेश प्रक्रिया केव्हा चालू होतात याच्या थोड्याशा मी हिंट देणार आहे। लक्षात घ्या, हिंट आहेत, याच्यामध्ये ऑफिशियल नोटिफिकेशन शिवाय आपण या गोष्टीवरती या ठिकाणी ट्रस्ट करायचं नाहीये। तर प्रत्येक गोष्ट आपल्या चॅनलवर मी ऑथेंटिक आणि ऑफिशियलच नेहमी प्रोव्हाइड केली आहे आणि यानंतर सुद्धा मी त्याच प्रकारे या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर ज्या वेळेस आपली प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होणार आहे, प्रवेश प्रक्रियेची मेडिकलची सुरुवात होत असताना सर्वात पहिली प्रक्रिया चालू होते, हे प्रक्रिया चालू होती आपली एमसीसी काउन्सिलिंगची। म्हणजे एक नंबरला जी प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे हे आहे आपली एमसीसी काउन्सिलिंग। मग एमसीसी काउन्सिलिंग जर चालू होत असेल तर यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपलब्ध होतो। तर एमसीसी काउन्सिलिंग मध्ये लक्षात घ्या, एकंदरीत विद्यार्थी आणि पालकांना यामध्ये एमसीसी अंतर्गत एम्स कॉलेजेस येतात, जिपमार येतात, एएफएमसी येतात, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत, डीम युनिव्हर्सिटी आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत अथवा बीडीएस चे कॉलेजेस आहेत, या सर्व कॉलेजच्या 15% जागेसाठी हे काउन्सिलिंग होत असते। म्हणजेच या ठिकाणी जे विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आज वेट करत होते, आपली मेडिकल काउन्सिलिंग आज चालू होणार आहे। पण आज जरी चालू झाली तरी या ठिकाणी फक्त आणि फक्त सेंट्रल काउन्सिलिंग या ठिकाणी सुरू होणार होते। आणि हे काउन्सिलिंग सुरू होत असतानाचे काही इंडिकेशन्स म्हणा किंवा एक हिंट आहेत। लक्षात घ्या, दरवर्षीचा आपण एमसीसीचा रेकॉर्ड पाहिला असता, एमसीसी ज्याही वेळेस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करत असते त्यावेळेस पहिली स्टेप आहे एमसीसीची की जेही विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत, म्हणजेच पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटचं फर्स्ट स्टेप मध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होतं आणि पीडब्ल्यूडीचं व्हेरिफिकेशन प्रोसेस संपल्यानंतर अथवा त्यांच्या 4 या 5 डेज कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतरच आपल्या काउन्सिलिंगचा शेड्यूल येत असतो। हे लास्ट 4-5 इयरचं रेकॉर्ड जरी आपण काढली बॅक हिस्ट्री तर अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल की पहिल्यांदा एमसीसी जे काही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहेत या पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन करून घेते। व्हेरिफिकेशन नंतर या कॅन्डिडेटला पीडब्ल्यू मधून ज्यावेळेस अप्लाय करत असतात तर त्यांना पीडब्ल्यूडी साठी सक्सेसफुली अप्लाय करता यावं यासाठी त्या व्हेरीफाय कॅन्डिडेटची लिस्ट येते आणि लिस्ट आल्यानंतरच आपली एमसीसीची या ठिकाणी शेड्यूल येत असतं। हे सर्वात महत्वाची हिंट आहे प्रवेश प्रक्रियेची फॉर एमसीसी काउन्सिलिंग। तर एमसीसी काउन्सिलिंग मध्ये जसं सांगितलं, एम्सच्या 100% जागा एमसीसी थ्रू भरल्या जातात, जिपमारच्याही 100% जागा एमसीसी थ्रू भरल्या जातात, एएफएमसी 100% जागा, सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या काही स्टेट आणि मॅक्झिमम सेंट्रल युनिव्हर्सिटी अंतर्गतच भरल्या जातात। प्रत्येकाच्या अनुसार थोडासा क्रायटेरिया चेंज आहे आणि सोबतच डीम युनिव्हर्सिटी याच्या सुद्धा 100% सीट या ठिकाणी भरल्या जातात। आणि यानंतर 15% जी जागा आहेत, या 15% जागा आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रातील असतील अथवा भारतातील जेही एमबीबीएस आणि बीडीएस कॉलेजेस आहेत या कॉलेजच्या 15% जागा फक्त एमसीसी प्रोसेस मधनं भरल्या जातात। मग आता प्रश्न पडतो की महाराष्ट्रातल्या कोणत्या विद्यार्थ्यांनी एमसीसी मध्ये पार्टिसिपेट करावं, कारण सर्वात महत्त्वाचं कारण एमसीसी तर एवढ्या प्रोसेससाठी, मग महाराष्ट्रातील कोणत्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करणं योग्य राहील। तर लक्षात घ्या,
या वर्षीचं जे काही अनालिसिस आहे किंवा या वर्षीचा जो काही रँक इन्फ्लेशन आहे, या रँक अनुसार जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगू शकतो, ज्याही विद्यार्थ्याला एम्स पासन या ठिकाणी काही सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करायचंय, तर एकंदरीत जर आपल्याला 660 मार्क प्लस असतील तर आपल्याला या प्रोसेसमध्ये फायदा होऊ शकतो. ठीक आहे, हा जो अंदाज आहे हा मी तुम्हाला टेंटेटिव्ह देत आहे. दरवर्षीचा अंदाज जर सांगायचं झालं तर आम्ही 640 प्लस असलेल्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अप्लाय करायला सांगत असतो. यामध्ये ओपन, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरी, SC ST साठी हा कट ऑफ कमी आहे. सोबतच आपण जर खाली डीम युनिव्हर्सिटीचा विचार केला, जेही विद्यार्थी या ठिकाणी जस्ट क्वालिफाईड आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी डीम साठी अप्लाय केलं तरी काही हरकत नाहीये. पुढचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की मग आता जे की आपल्या महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% जागा आपल्याला फिलअप करायच्या, या 15% कुठल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं, तर दरवर्षीच्या अनुसार जर या ठिकाणी विचार केला, लास्ट इयरला ज्याही विद्यार्थ्याला आपल्याकडे 610 मार्काच्या पुढे मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला आम्ही सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सांगत होतो. लक्षात घ्या, ज्याही विद्यार्थ्याला 610च्या पुढे मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला आम्ही लास्ट इयरला पार्टिसिपेट करण्यासाठी सांगत होतो. पण या वर्षीचा जर या ठिकाणी ग्राफ पाहिला असता तर या वर्षी मला असं वाटतं की तुम्हाला जवळपास 650च्या पुढे मार्क्स असतील तरच आपण या प्रोसेसमध्ये गेला तर आपल्याला या प्रोसेसमध्ये एखादी सीट मिळू शकते किंवा सीट अलॉटेड होऊ शकते. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला मी टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन देत आहे. अप्रॉक्सिमेटली इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला SML रँक किंवा ज्याही वेळेस आपली MCC काउन्सिलिंग चालू होईल, शेड्यूल आल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचं मी क्लिअरिफिकेशन देणार आहे. या वर्षीचं जे रँक इन्फ्लेशन आहे याचा विचार केला असता तर ज्या विद्यार्थ्याला 650 प्लस मार्क आहेत याच विद्यार्थ्याला या ठिकाणी सीट कुठेतरी अलॉट होऊ शकते. ठीक आहे, मग आता विद्यार्थ्याला प्रश्न आहे की या ठिकाणी आम्हाला जाणं योग्य नाहीये, कारण या रेंजमध्ये मार्क्स जर पाहिले तरी बहुधा खूप कमी मुलांचे मार्क आहेत, त्यामुळे या प्रोसेसमध्ये बऱ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला फायदा होणार नाहीये. एकंदरीत या प्रोसेसचा जर विचार केला असता आपण, ज्याही विद्यार्थ्याला ओनली गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करायचंय यांच्यासाठी या ठिकाणी एक 10,000 किंवा 11,500 रुपये एवढी फीस या ठिकाणी लागते किंवा 10,500 रुपये, आणि जर डीम साठी जायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला 2,05,000 एवढी आपल्याला फीस लागत असते. आता या फीस बद्दल आपलं क्लिअरिफिकेशन झालं. आता सोबतच हे काउन्सिलिंग या ठिकाणी आणि स्टेट काउन्सिलिंग आणि आयुष काउन्सिलिंग यामध्ये विद्यार्थ्याला बरंच कन्फ्युजन आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, काउन्सिलिंग सुरुवात होणार आहे म्हणजे कुठली सुरुवात होती, पहिल्यांदा फर्स्ट आपली सेंट्रल काउन्सिलिंग, हा पार्ट तर मी तुम्हाला क्लिअर केला आहे. नेक्स्ट आहे आपली स्टेट काउन्सिलिंग, आणि MCC काउन्सिलिंग मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला MBBS आणि BDS साठी या ठिकाणी आपल्याला जाता येतं. लक्षात घ्या, MBBS आणि BDS या दोन कोर्सेसलाच आपण या काउन्सिलिंग थ्रू जाऊ शकतो. नेक्स्ट जे विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग, म्हणजे या स्टेट काउन्सिलिंग मध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी, लक्षात घ्या, स्टेट काउन्सिलिंग मध्ये एकंदरीत MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP हे सर्व काही कोर्सेस येत असतात. मग या सर्व कोर्सेससाठी एकंदरीत जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल, मग याच्यातला कुठलाही कोर्स असेल, या सर्व कोर्ससाठी फक्त आणि फक्त एकच रजिस्ट्रेशन आहे. लक्षात घ्या, फक्त एकच रजिस्ट्रेशन आहे. MBBS, BDS साठी काय वेगळं रजिस्ट्रेशन नाहीये किंवा BMS साठी काय वेगळं रजिस्ट्रेशन आहे. या सर्व कोर्सेसला किंवा महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे काही या ठिकाणी मेडिकलचे कोर्सेस आहेत, या सर्व कोर्सेससाठी आपल्याला एकच रजिस्ट्रेशन करावं लागतं. या रजिस्ट्रेशन मध्ये जे विद्यार्थी MBBS पासून पूर्ण BPTH पर्यंत या कोर्सेससाठी अप्लाय करायचा आहे, मेरिट थ्रू जर आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला एकंदरीत 1,000 रुपये फीस लागणार आहे. जर आपण या ठिकाणी ओनली वन मॅनेजमेंट कोटातनं या ठिकाणी आपण ट्राय करत असू तर आपल्याला या ठिकाणी जवळपास 5,000 रुपये फीस लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना मेरिट प्लस मॅनेजमेंट या प्रोसेस मधनं ट्राय करायचे अशा विद्यार्थ्याला 6,000 रुपये हे गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग फीस लागणार आहे. आणि टोटल फीस आहे नॉट रिफंडेबल फीस असणार आहे. ओके, आणि नेक्स्ट या ठिकाणी जर आपण पाहिला असता, या ठिकाणचा आपण जे काही BMS कोर्स दिसत आहे तुम्हाला, तर या कोर्सची जी काउन्सिलिंग सुरुवात होती महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या, फर्स्ट फेज मध्ये आपण कन्सिडर करू ग्रुप ए. ग्रुप ए मध्ये फक्त आणि फक्त MBBS आणि BDS
याची चॉईस फिलिंग चालू होते. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन सर्व प्रोसेसचे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात होतात, पण जे चॉईस फिलिंग आहे, लक्षात महत्वाचा पॉइंट आहे, तर विद्यार्थ्याचं कन्फ्युजन इथंच होतं आणि नको त्या ठिकाणी नको त्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी उगीच मार्क्स नसताना सुद्धा विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि आउटपुट काय 0 भेटत असतं. मग त्यासाठी जेही विद्यार्थी ग्रुप ए आणि ग्रुप बी याच्यासाठी पार्टिसिपेट करणार अशा विद्यार्थ्याची रजिस्ट्रेशन नंतर आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर आपल्याला कॅप राऊंड. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्वाची पॉइंट आहेत. फर्स्ट स्टेप रजिस्ट्रेशन, सेकंड सर्व विद्यार्थ्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि यानंतर आपली कॅप राऊंड प्रोसेस चालू होत असते. आणि या प्रोसेसमध्ये फर्स्ट स्टेपला आपल्याला ग्रुप ए मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस हे कोर्सेस येतात. या एमबीबीएस आणि बीडीएस चीच आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागते. नंतर ग्रुप बी मध्ये आपल्याला बीएमएस आहे, बीएचएमएस आहे आणि बीयूएमएस हे काही कोर्सेस आहेत, याची आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागते. लास्ट इयरला ग्रुप ए आणि जे काही ग्रुप सी अंतर्गत येणारे कोर्सेस आहेत, या सर्व कोर्सेसची एकच वेळेस या ठिकाणी चॉईस फिलिंग चालू झाली होती. माइट बी पॉसिबल आहे यावर्षी सुद्धा अशाच प्रकारे या ठिकाणी चालू होऊ शकते. आणि याच मध्ये लक्षात घ्यायचंय, जेव्हा आपली एमसीसी काउन्सिलिंगचा पहिला राऊंड या ठिकाणी चालू होईल किंवा पहिल्या राऊंडची अलॉटमेंट होईल, पहिल्या राऊंडची अलॉटमेंट झाल्यानंतरच जेवढ्याही स्टेट आहेत आपल्या भारतातल्या, या प्रत्येक स्टेटचा ग्रुप ए चा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर करता येत असतो. खूप महत्वाचं आहे, ज्यावेळेस एमसीसीचा एमबीबीएस बीडीएसचा पहिल्या राऊंडची अलॉटमेंट होईल, त्याच नंतर आपल्याला ग्रुप ए महाराष्ट्रातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या राऊंडची अलॉटमेंट होत असते. सिमिलरली जसं या ठिकाणी बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस जे काही कोर्सेस आहेत, या कोर्सेससाठी सुद्धा ज्यावेळेस आपली आयुष काउन्सिलिंग चालू होईल, लक्षात घ्या, जसं एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग आहे, या ठिकाणी आपण सेंट्रल काउन्सिलिंग घेऊयात, तसंच या ठिकाणी आपली आयुष्य सुद्धा या ठिकाणी सेंट्रल काउन्सिलिंग आहे. तर ज्या दोन्ही सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये एमबीबीएस बीडीएस सेंट्रलच्या नंतर स्टेटचा लागेल, इथं सुद्धा ज्यावेळेस बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएसएमएस, डीम्ड युनिव्हर्सिटी आणि बीएमएस चा ऑल स्टेटचा 15% ज्यावेळेस कोट्याचा या ठिकाणी पहिल्या राऊंडचा रिझल्ट येईल, त्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रातील या ठिकाणी बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस चा पहिल्या राऊंडचा या ठिकाणी अलॉटमेंट डिक्लेअर होत असते. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. आणि महत्वाची गोष्ट, विद्यार्थी आयुष काउन्सिलिंग. आयुष काउन्सिलिंग म्हणजे काय, जेही विद्यार्थ्याला महाराष्ट्रा व्यतिरिक्त अदर राज्यामध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं असेल बीएमएसच्या फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, तर असे विद्यार्थी 15% मध्ये जाऊ शकतात. नंतर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर मार्क्स कमी आहेत पण डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी जायचं आहे, असे विद्यार्थी सुद्धा या आयुष काउन्सिलिंग अंतर्गत आपली सीट कन्फर्म करू शकतात. तर यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे, याही ठिकाणी आपल्याला ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस एमसीसी मधून करू शकतात, स्टेट मधून करू शकतात. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्याला बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस करायचं आहे, या विद्यार्थ्यांना आयुष काउन्सिलिंग प्लस स्टेट ऑफ महाराष्ट्राची आयुष काउन्सिलिंग याच्यामधून करता येत असते. आणि लक्षात घ्यायचं सर्वात महत्वाचं पॉइंट, एमसीसीचं सेपरेट रजिस्ट्रेशन असतं, स्टेट काउन्सिलिंगचं सेपरेट रजिस्ट्रेशन असतं आणि आयुष काउन्सिलिंगचं सेपरेट रजिस्ट्रेशन असतं. प्रत्येकाच्या सेपरेट रजिस्ट्रेशन फीस पेड करायच्यात आणि प्रत्येकाची सेपरेटली चॉईस फिलिंग सुद्धा करायची. लक्षात घ्या, प्रत्येकाची अलॉटमेंट सुद्धा सेपरेट असणार आहे. बहुधा बऱ्याच विद्यार्थ्याचं स्टेट काउन्सिलिंग मध्ये अलॉटमेंट असते आणि सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये अलॉटमेंट असते. त्यापैकी आपण पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला या ठिकाणी चॉईस घेऊ शकतात, फ्री एक्झिट करू शकतात. रूल्स रेग्युलेशन मी ज्यावेळेस आपली इन्फॉर्मेशन ब्राउचर येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल. पण सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थ्यांना आपल्याला कोणत्या प्रोसेसमध्ये जायचंय हेच ठरवणं सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. दुसरी गोष्ट, बरेच असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये बऱ्याच काही या ठिकाणी क्युरीज आहेत. कोणाचे आपल्या कास्ट सर्टिफिकेट वरती नाव वेगळं आहे, वेगळं म्हणण्यापेक्षा तिथं स्पेलिंग मिस्टेक आहे, व्हॅलिडिटी वरती थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. काही असे विद्यार्थी की त्यांच्या आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहेत, किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे अजून सुद्धा डॉक्युमेंट्स रेडी नाहीयेत. बरेच असे विद्यार्थी आहेत की जे एससीबीसी कास्ट प्रवर्गात येतात, अशा विद्यार्थ्याकडे एकत्रच कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल उपलब्ध आहे. तर 28 जूनच्या फॉर्मॅटानुसार आपल्याला वेगवेगळं काढायचं असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे.
पण असं पर्टिक्युलर कुठे या ठिकाणी मेन्शन केलं नाही, कारण फक्त 2 वेगवेगळे फॉर्मॅट दिलं आहे, पण दोन्ही एकत्रच असावं अथवा नसावं असं सुद्धा यामध्ये क्लिअरिफिकेशन नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्याचा गोंधळ तिथेही होत आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये सेपरेट सेपरेट मिळत आहे, पण बहुतांश ठिकाणी हे एकच आहे अशा पद्धतीने सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, फर्स्ट स्टेपला फक्त आपलं डॉक्युमेंटचं व्यवस्थित आपण प्रिपरेशन करा. आपण कुठल्या जरी काउन्सिलरकडे काउन्सिलिंग जॉईन केली असेल तरी सुद्धा आपलं स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे की आपले डॉक्युमेंट्स पूर्ण व्यवस्थित आहेत का नाही चेक करणं. जेवढेही पुढे या ठिकाणी काउन्सिलिंगसाठी डॉक्युमेंट्स दिले ते प्रत्येक डॉक्युमेंट्स असणं आपल्याकडे अनिवार्यच आहे. एक जरी डॉक्युमेंट्स आपला नसेल तर आपल्याला प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ शकते. तर या ठिकाणी एमसीसी काउन्सिलिंग बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर मग आता एमसीसी काउन्सिलिंग होणार कधी चालू, हिंट दिली आहे. स्टेट काउन्सिलिंग मध्येही तुम्हाला सांगायचं झालं तर आपलं डायरेक्टली महासीईटी सेलवर पोर्टल लिंक येते. जोपर्यंत पोर्टलची लिंक येत नाही तोपर्यंत या काउन्सिलिंगच्या शेड्यूल बद्दल सांगणं कठीण आहे. दरवर्षी आपण पाहतो सीईटी सेलवर नीटची लिंकच नसते. आताही सध्या पोर्टल ओपन झाले, तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यात नीटची या ठिकाणी फक्त एक बॉक्स आहे मेडिकल काउन्सिलिंग, बट पुढे काहीच नाहीये. क्लिक केल्यानंतर काहीच नाही. ज्याही वेळेस त्या पोर्टलमध्ये आपल्याला काही दिसेल लास्ट इयरचं नोटिफिकेशन, त्यावेळेस आपण विचार करू शकतो की यावर्षी स्टेट काउन्सिलिंगचा शेड्यूल लवकरच येणार आहे. सेम ॲज आयुष काउन्सिलिंग मध्ये सुद्धा सेम आहे. जसं एमसीसी ला रूल्स रेग्युलेशन आहेत, सेम ॲज आयुष काउन्सिलिंगला सुद्धा रूल्स रेग्युलेशन अशाच पद्धतीनं असणार आहे. त्यामुळं आपण जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. बरेच विद्यार्थी काउन्सिलिंग करावी का रिपीट करावं का रिपीट करत करत काउन्सिलिंग करावं अशा सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे, जेही डिसिजन आहे ते आपण ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच घेणार आहोत. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही त्यामध्ये कोणीच काही करू शकणार नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर तुम्ही 6 जुलैला चालू होणार होती, मग कसं काय झाले नाहीये. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा एक वे ऑफ मीडियम आहोत, ना की आम्ही अथॉरिटी आहोत. बरोबर आहे. कारण विद्यार्थ्याचं असं बोलणं येतं की सर तुम्ही 6 जुलैला म्हणलं होतं, मग अजून कसं चालू झालं नाही. तर आपणही समजून घ्यायचं, हा नीटचा खूप मोठ्या लेवलचा या ठिकाणी गोंधळ चालू आहे. तर हा जोपर्यंत गोंधळ संपणार नाहीये तोपर्यंत आपल्या शेड्यूल येणार नाहीये. ज्यावेळेस हा गोंधळाचं काहीतरी या ठिकाणी सूक्ष्म लागेल त्याच वेळेस आपला शेड्यूल येऊ शकतो. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हेच माहिती द्यायची होती. थोडंसं आपलं रजिस्ट्रेशन रिलेटेड सुद्धा कन्फ्युजन होतं. त्यामुळं इथं रजिस्ट्रेशन कोण करणार आहे, स्टेटमध्ये कोणी करणार आहे आणि आयुषमध्ये कोणी करणार आहे हे पण मला आपल्याला क्लिअरिफिकेशन द्यायचं होतं. तर आपण आपल्या मार्कानुसार विचार करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, थँक्यू.